या बोलतो हा या बोलतो ओ माय गॉड भाई काका पहिल्यांदा पाठीमागून माणसं पाहिजे भाई तुम्ही काय करता आपण रोगच्या मध्ये नाही भाई मित्रांनो नेक्स्ट लेवल अनुभव आहे मित्रांनो आम्ही गेल्या टायमाला पण आलेलो पण तेव्हा तर मित्रांनो आपल्या मोटरला ना मोटर आपल्या बोटच्या मोटरला ते तंगूस वगैरे दादाच्या हातात आहे ते अटकलेलं त्याच्यामुळे आपलं जरा हे गाईज गुड आफ्टरनून. तर मित्रांनो आता हा ब्लॉग आपला तिसरा चालू झाला आहे मालवणमध्ये. तर मित्रांनो आता चाललो आहे आम्ही जेवण वगैरे करून चाललो आहे आम्ही देवबाग बीचवर. तिथून आम्ही बोट घेणार आणि बोट गेल्यानंतर आयलँडवर जाणार. गॉड मेरे को आवाज दिया इसके लिए सॉरी फॉरगेट एव्हरीथिंग. सुरत दादा शौक झाला का मी इंग्लिश बोलतो हां नाही ना. शॉकिंग कॉड यासारखी काही गोष्ट राहिलेली नाही आता. आजकाल कधी पण कोण पण इंग्लिश बोलू शकतो असं आहे का. पूर्ण तुझ्या मॅच्युअर झालेली आहे. बाबू बोलतो मी सोडून भले येणार नाही काही. बाबू बोलतो मी सोडून मी आहे म्हणजे मी. बाबू तुला इंग्लिश येतं. बाबूला इंग्लिश म्हणजे पाडता असं पाडतं इंग्लिश. बाबू इंग्लिश शिकू शकतो इंग्लिश बोलू नाही शकत. तो सो मित्रांनो आपण आता पोचलो आहे देवबाग बीचवर. बघा कसलं भारी बनवलं आतमध्ये जायला एंट्रेस. अजून एक रस्ता आहे तिथे सर्वजण असतात म्हणजे तुम्हाला माहीत नसेल कसं बुक वगैरे करायचं असेल तर तिथे सर्वजण असतात मेंबर म्हणजे ते बोलवतात. तुम्हाला बोट पाहिजे असेल तर ते सांगतात काय आहे काय नाही तसं पण भेटू शकतं. आणि आम्ही तर अगोदर बुक केलेली तर त्याच्यानुसार आम्ही आलो इथे डायरेक्टली. तर आम्हाला नो टेन्शन. तर अशा प्रकारे आहे आम्ही भाय. तर असं हे दादांचे बोट वगैरे ते आपल्याला आयलँडवर नेणार. तो सांगेल त्याला माहिती हे काका आहेत तो सगळं चांगलं सांगेल ज्यांची बोट आहे. कारण तो कसं तो मासे पकडायला त्याला एवढा रोज दगड पण तिथे पाण्याखालचं माहिती आहे. असं आहे हे कॉटेज वगैरे ऑनलाईन बुक करायला लागतं. नाही ॲक्वा दिला म्हणून येतात लागले ॲक्वा नाही. नेक्स्ट टाइम आलो ना तर तुम्हाला कॉल करून. तर चला मित्रांनो डायरेक्ट आता बोटमध्ये भेटू. क्रोकोडाईल व्ह्यू वाला डोंगर म्हणजे क्रोकोडाईल शेपचा डोंगर त्याला जोडलेला भोगवे बीच आहे. समुद्र पक्ष्यांचं बेट सी ईगल आयलंड. पण आता ह्या वर्षी समुद्र पक्षी आलेले नाहीत कारण सी ईगल स्थलांतर करून आपल्याकडे थंडीत येतात. आता थंडी होतच नाही. पावसाळा उन्हाळा दोनच सीझन आहेत. तर ते बेट तुम्हाला दिसेल. देवबाग बीच आहे. मिनी केरळचा एक छोटा व्ह्यू आहे. समुद्रामध्ये गेल्यानंतर डॉल्फिन पॉईंट आहे. निवती रॉक गोल्डन रॉक निवती बीच वेंगुर्ला मधलं आणि डीप सी मधली 2 लाईट हाऊस. एक ब्रिटिश कालीन जुनं लाईट हाऊस आणि नवीन लाईट हाऊस. पूर्ण 2.5 ते 3 तासाची सफर आहे. आल्यानंतर समोरच्या बेटावर ते मध्ये जे बेट आहे समुद्रामध्ये आपलं त्या बेटावर तुम्ही थांबू शकता सनसेट होईपर्यंत. सनसेट झाल्यानंतर आपल्याला रिटर्न यावं लागतं. असं प्रत्येकाला लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे. लाईफ जॅकेट घेऊनच बोट सफारी करायची आहे. ओके. तर मित्रांनो काकाने सांगले ते सर्व प्लेस आपण एक्सप्लोर करणार आहेत. तर बघा मित्रांनो सगळे पॉईंट होणार. अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही पण अशा प्रकारे आहे सगळं प्लेस आहे. तिथे नाव लिहिलेत. सुनामी आयलँड, संगम पॉईंट, गोल्डन रॉक, निवती रॉक, भोगवे बीच, बर्ड. तर मित्रांनो बघा आपले आले दर्यापरी. या बोटमध्ये आपण सफर करणार आहे मित्रांनो. जे सर्व काही प्लेस सांगितलं आहे ते आपण ह्या बोटीमध्येद्वारे बघणार आहेत. तर आता जाऊया खाली. आपला शिव मंदिर आहे समोर. तिथे तुम्ही बघितला असेल. कोण आलेला तू आलेला तिच्या अगोदर माझ्या कोण बीच होतं इथे माहिती आहे का. हे बीच पूर्ण 100-150 मीटरचं बीच होतं इथे. अच्छा. हे पूर्ण बीच यावर्षी पावसामध्ये सगळं वाहून गेलंय. एवढा पाणी होता. पूर येतो ना पावसामध्ये. आपण बघतो झोपडा आपण फोटो काढला नाही तर झोपाळे वगैरे पूर्ण एवढा सगळा बीच होता. सगळं गेलं वाहून यावर्षी पावसामध्ये. इथं पण होता ना. इथं पण बीच होता ना मध्ये. इथं पण बीच होता. ते पूर्ण
आता आपण आलो ती कर्लीची खाडी आणि हा अरबी समुद्र, पाण्याची जुगल दिसते ना, आपला संगम झालाय समुद्र आणि खाडीचा. तसंच हे जे पूर्वी 40-50 वर्षापूर्वी एवढं मोठं बीच होतं ना की लोकांची नारळाची झाडं, लोक मासे कारवायची झोपड्या, प्लस स्मशानभूमी असं होते इथे. पण दिवसेंदिवस पाण्याचं अतिक्रमण वाढत चाललंय, त्यामुळे इथली वाळू हळूहळू कट होत गेली. त्यानंतर ज्यावेळी 2004ला ज्यावेळी सुनामी झाली त्यावेळी जी राहिलेली वाळू होती इकडची, ती सुनामीच्या लाटांमुळे आतमध्ये सरकून एक आतमध्ये सुनामी आयलंड बनलं. प्लस या साईडला एक बीच दिसतं, ते बीच बनलं. पहिल्यांदा हे बीच नव्हतं. त्या लोकांना गव्हर्नमेंटने घरं दिली आहेत वरती बांधून. आता संगमची ज्यावेळी पावसामध्ये लाट यायची त्याचं धडकून पाणी आतमध्ये जायचं. आणि हे मोठं बीच असल्यामुळे आमचा समुद्राचा याचा मार्ग असा हा खडकाच्या पासून पूर्ण किनाऱ्याने होता. त्या नारळाच्या झाडाजवळ बाहेर पडायचं पूर्ण समोर. 2021ला ज्यावेळी तोक्ते वादळ झालं, 2021 सगळ्यात मोठं वादळ, 1964 नंतरचं मोठं वादळ म्हणतात, त्यावेळी अक्षरशः मंदिरावर लाटा कोसळत होती इकडे संगमची. आणि समोर एक रिसॉर्ट आणि घर आहे, तिकडनं जे समुद्राचं पाणी येत होतं ते डायरेक्ट मंदिराकडून बाहेर पडत होतं. सगळ्या बोटी पार्किंगला असतात मंदिराच्या जागेमध्ये, पूर्ण पॅकिंग करून ठेवलेलं. अक्षरशः एकामेकावर आपटे धोकत होते, तरंगत होते. कमरेएवढं पाणी होतं त्यांच्या घरात त्यावेळी. तुम्ही यावर्षी हा माहोल बघून जाल, पुढच्या वर्षी याल तर तिथे चित्र वेगळं असणार. दरवर्षी आपण गेलं बीच होतं इथपर्यंत, पूर्ण बीच होतं. गेल्या टायमाला झाले ना आपण असे ब्रो, मधीन बीच. इथे लाईट हाऊस हेच बघण्यासाठी आलो आहे. आणि अजून 2-3 प्लेस आहेत, ते बघू आता कॅप्चर होतात का नाही. हा माहीत आता किती टाईम होतं काय नाही. आणि हा इथे पण रॉक आहे अजून, त्याच्या पाठीमागे पण अजून एक आहे. आणि असं या साईडला आहे ते रॉक, सॉरी हा एक आयलँड आहे, तो एकदम जुना काळातला आयलँड आहे. आणि हा नवीन आहे. तर समोरून जाऊन बघू एकदा, कारण का इथून आता भरपूर लांब आहे आमच्यापासून. तर समोर गेल्यानंतर आपल्याला समजणार कसं आहे काय नाही. हां मी जवळजवळ आता 25 वर्ष समुद्रात येतोय. 10व्या वर्षापासून मी समुद्रात येतोय, त्यावेळी बसता बघतोय मी तो बांबू. हां, वरती लोक जात नाही. हां, वरती जात नाही कोण जातं. अच्छा. ब्रिटिश काळ आधीपासून आहे तो, इंग्रजांच्या काळातला लाईट हाऊस आहे. त्याच्यावर जाते का कोण? जातात काकाने गळ टाकलेला पण काय लागला नाही. मी टाकू ठेवू का? तर मित्रांनो हाच तो बघा तुम्ही जवळून कसं आहे तो. ब्रिटिश काळातला हा लाईट हाऊस आहे. हाय हा आम्हाला शूटिंग काढायची झालं 15 सेकंडच्या खरा 10-12. नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवलची आता व्हिडिओ आपली बोट जाणार आहे मित्रांनो. मित्रांनो एकदम परफेक्ट जायला पाहिजे आपली बोट. कडक कडक जाऊ द्या एक्साइटेड ब्रो. जाऊ दे ओ माय गॉड. काका पहिल्यांदा याच्यानं आलो. असे गेल्या टायमाला आले याच्यात नव्हता नेला त्यांनी. ओ
नेक्स्ट लेवल अनुभव आहे मित्रांनो. आम्ही गेल्या टायमाला पण आलेलो पण तेव्हा रोगच्या मध्येच नव्हतो, पण आज आहे मस्त भारी वाटला. काका पाठीबाजू माणसं पाहिजे भाई, तुम्ही काय करता? आपण रोगच्या मध्ये नाही भाई, कवा पण डॅमेज होऊ शकतो काही पण. बाबा सूरज, मग मी काय बोलतो, पाणी बघा मित्रांनो, पाणी त्या बघ. सूरज ब्रो ये ना, सूरज ब्रो, सूरज इथे ये ना यार. अरे यार इथं 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 यार, तुम्ही बॅलन्स नका यार घालू. हे या लवकर या, काय असेल तर घ्या बाबा. मित्रांनो यांची गडबड बघा, गडबड बघा. व्ह्यू भेटल्यानंतर गडबड बघा. बाबू काय वाटला? हा असते 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 बाबा. 360 असं का ठेवले, असं का ठेवले 360 बाबा? इज्जत नाही बघ, 360ला इज्जत नाही बाबू काय. सो मित्रांनो आपण ब्रिटिश काळातून हा सॅटेलाइट बघितला, तर आपण चाललोय आता आपल्या सरकारने बांधलेला हा सॅटेलाइट तो बघण्यासाठी चाललोय आता. आणि समोरून बघा कसं आहे ते आपण. बघा मित्रांनो इथून पण शिड्या आहेत. ब्रिटिश काळातून बघितलं तिथं पण होत्या शिड्या, पण तिथं जात असेल काका बोलतो जातात तिथे, पण जास्त करून नाही जात. ठीक आहे, पण वरते तर काका बोलतो इथे कर्मचारी आहे, एक हेल्पर आणि एक कर्मचारी, दोघे जण आहेत वरती. 15 दिवस वरती राहायचं बोलतं. हो भाई कितना बड़ा पक्षी है, कौन सा पक्षी है? तर मित्रांनो आपल्या मोटरला ना, आपल्या बोटच्या मोटरला ते तंगूस वगैरे दादाच्या हातात आहे, ते अटकलेलं. त्याच्यामुळे आपलं जरा बोट थांबली होती. तर डोंट वरी, आता चालू होणार एकदम पठ्ठ्यावाली. गडबड नाही. बोट नसेल ना, चला. या बोलतो, हा या बोलतो. आपण तिथे उतरणार आहे, 2-3 फोटो रील्स वगैरे काढणार आणि काही जण वरती चढल्यात बघा. आपला न्यूटी बीच आहे. सॉरी न्यूटी बीच. याच्यावर ज्यावेळी सकाळची कोवळी सूर्यकिरण पडतात ना डोंगरात, कलर पूर्ण गोल्डन कसा असतो, म्हणून याला गोल्डन रॉक बोलतात. आणि याच्यावर प्री वेडिंगच्या शूटिंग चालतात जास्त करून. प्री वेडिंगच्या लग्नाच्या अगोदर शूटिंग करतात ना ते. नेवती बीच, नेवती. मी रेवती बोलतो. ते चढतात तिथले चालू असतं त्यांचं काय, झोपून विकून ड्रोनने खेचत असतात. पण ड्रोन अलाउड नाही ना? अलाउड नाही, पण काढतात आता लग्नात ते ह्याच्यासाठी वापरतात. आपल्या समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे, याच्या संरक्षणासाठी बांधलेला होता किल्ला. कारण इथनं गोवा 60-70 किलोमीटर गोवा आहे आणि गोव्यात पोर्तुगीज राज्य करायचे. त्यावेळी पोर्तुगीज ज्यावेळी आपल्या बोटी घेऊन यायचे त्यावेळी त्यांना या किल्ल्यावरून फसवलं जायचं. कारण हे अशी खडकं आहे, ते पाण्याच्या लेवलला तुम्हाला दिसणार नाही. आता ओटी आहे म्हणून दिसतंय, हे पूर्ण त्या साईडला अशी खडकं आहेत. या ही लाईन पण खडकांची आहेत. या खडकां भागांवर त्यांच्या बोटी आपटल्या जायच्या आणि तिथेच त्यांना जलसमाधी भेटायची. म्हणून हा किल्ला बांधलेला होता. या किल्ल्यामध्ये महाराजांपाठीमागून एक मावळे होते, सर्जेराव नावाची व्यक्ती, ते संरक्षण करायचं या किल्ल्याचे. हा जो उंच खडक दिसतोय ना, याला सर्जेराव नावाने ओळखलं जातं.
किल्ल्याच्या बाहेरून बाजूने किल्ल्यात जायला एकच मार्ग आहे. एवढा जरी डोंगर असला ओपन तिकडे तरी एकच मार्ग आहे. दुसऱ्या मार्गाने गेला तर खड्ड्यात पडणार. आपल्या बोटीच्या रुंदीचा असा किल्ल्याच्या बाहेरून बाजूने खड्डे आहे पूर्ण. आणि त्या खड्ड्यातनं ही गुफा आली आहे इथे खाली. त्या लोकांनी म्हणजे छुप्या मार्गाने दुश्मनावर हमले करायला ती गुफा बनवली. खालपर्यंत लोक आली. आयलंडची खासियत अशी आहे, तुला आयलंड आता दिसतंय पण अर्ध्या पावसात आला तर आयलंड दिसणार नाही. हे वाहून जातं आणि परत सप्टेंबर ऑक्टोबर आलं की परत बनतं. पण हे जागा फिक्स नाही द्यायची. या संगमच्या भागामध्ये कुठे पण बनतं. तर मित्रांनो आपण देवबागच्या इथून आपण ही बोट घेतली. तिथून आपल्याला हे हा प्लेस दाखवलेला बेट आहे. तर इथं ॲक्टिव्हिटीज पण होतात. स्कुबा वगैरे आहे. स्कुबा नाही, बनाना राईड वगैरे असं काय ते असतात. ते राईड होतात इथे. काय टेक्निक वापरली बघा मित्रांनो. बेटावर कधीही भरती येऊ शकते आणि हायटेडमध्ये करू शकलं. हे सगळं स्टॉल आहेत मित्रांनो. वरती जे दिसतंय ना तुम्हाला हे सगळं स्टॉल आहेत. मित्रांनो राईड्स कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही आलो आता देवबागला. आणि जाणार आपल्या रूममध्ये, फ्रेश वगैरे होणार, काय ते खायचं खाऊन घेणार आणि मस्त आयलंड वगैरे एक्सप्लोअर केलं आहे. तर व्हिडिओला नक्की बघा. जे जे जागा बघायची होती त्याच्यामधून जेमतेम 2-3 प्लेस राहिले असतील बघायचे. तर सॉरी. आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.